नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून या सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला मासिक अनुदान दिलं होतं आणि हे मासिक अनुदान नियमित स्वरूपामध्ये यावं यासाठी या सर्व लाभार्थ्यांना वर्षातून एकदा त्यांचे काही कागदपत्र, त्यामध्ये उत्पन्नाचा दाखला असेल, हयातीचा दाखला असेल, रेशन कार्ड असेल, UDID कार्ड असेल किंवा संबंधित योजनेच्या पात्रतेनुसार जे कागदपत्र असतात ते तहसील कार्यालयामध्ये जमा करावे लागतात. आणि या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून, तहसील कार्यालयाच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून कधी कागदपत्र जमा करायची या संदर्भात पत्रक जाहीर केलं जातं आणि मग त्यावेळेस हे कागदपत्र तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जमा करायचे असतात. तुम्ही थंबनेलवरती पाहिलं असेल की हे 2 कागदपत्र तुम्ही काढून ठेवायचे आणि या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून विशेष मोहीम सुद्धा, विशेष शिबिराचं आयोजन केलं जाणार आहे. आणि विशेष म्हणजे या शिबिरामध्ये हे कागदपत्र सहज पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. तुम्हाला 1 रुपया सुद्धा त्या ठिकाणी मोजायची गरज नाही, कारण या कार्यक्रमांसाठी, या शिबिरांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक मंडळ स्तरावरती म्हणजे तुमचे तलाठी ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी या शिबिरांना 25,000 रुपये हे खर्चासाठी दिलं होतं. त्यामुळे तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा त्यांनी घ्यायची गरज नाहीये किंवा घेऊ शकत नाही. त्यामुळे हे कागदपत्र अगदी तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहेत. त्यामध्ये पहिला कागद म्हणजे उत्पन्नाचा दाखला. लक्षात ठेवा, आता तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जर दिव्यांग असेल तर 50,000पेक्षा कमी पाहिजे आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असेल तर 21,000चा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागतो. ज्यावेळेस आपण इतर वेळेस हे कागदपत्र जेव्हा काढायला जातो त्यावेळेस तुमच्याकडून 200, 250, 300 रुपये हे बाकीची जी लोक असतात ते आकारले जातात. आणि तलाट्याकडे ज्यावेळेस आपण पंचनामासाठी सही करायला जातो त्यावेळेस तो आपल्याला उडवाउडीची उत्तर देतो, किंवा आज ये, उद्या ये, याची सही आण, त्याची सही आण, तुमच्या ग्रामपंचायतची सही आण, किंवा तलाट्याची, सरपंचची सही आणा, उपसरपंचाची सही आणा, किंवा गावातल्या प्रतिष्ठित पोलीस पाटलाची सही आणा, असे आपल्याला फिरवाफिरवीची उत्तर देतात आणि टाळाटाळ करतात. परंतु मित्रांनो, हे जे काही राज्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजाश्व समाधान शिबिर हे 2026 साठी आयोजित केलं जाणार आहे, त्याच्या तारखा सुद्धा मी स्क्रीनवरती दाखवतोय. या तारखा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवायचे आहेत, थोडे व्हिडिओ थांबवायचे आणि व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आणि या तारखांच्या नुसार तुम्ही तो दाखला तुम्हाला काढून घ्यायचा आहे. दुसरा महत्त्वाचा दाखला म्हणजे तुम्हाला रहिवास प्रमाणपत्र सुद्धा यावर्षी काढून ठेवायचे आहे. आपण ज्यावेळेस समाज कल्याण किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद या संदर्भात जे आर्थिक दुर्बल घटकातील जे लाभार्थी आहेत, म्हणजे दिव्यांग असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, यांच्यासाठी जे काही सेस फंड असतो किंवा 5% निधी असतो याच्यातून जे लाभ घ्यायचा असतो त्यासाठी तुम्हाला रहिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासेल सर्टिफिकेट मागितला जातो. आणि अनेक लोकांकडे हा दाखला नसल्या कारणाने अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहतात. म्हणून हा दाखला सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काढून घ्यायचे. कमी जास्त कागदपत्रांमध्ये सहज पद्धतीने तुम्हाला राज्य सरकारच्या प्रशासनाच्या या शिबिरामध्ये मोफत स्वरूपामध्ये हे दाखले मिळणार आहेत, लक्षात ठेवा. पण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या तारखा तुम्हाला दाखवत असताना कोणीही, बघा मी म्हणतोय, कोणीही मार्च महिन्यामध्ये उत्पन्नाचा दाखला काढायचा नाही. मार्चची तारीख आहे ती, एप्रिल महिन्यामध्ये उत्पन्नाचा दाखला तुम्ही काढून घ्यायचा आहे. आणि मार्चमध्ये जो पहिला शिबिर जो होणार आहे तो पहिला, टोटल तुमच्या स्तरावरती 4 शिबिरं घेतली जाणार आहेत. 3 तारखा तुम्हाला डिक्लेअर केलेल्या आहेत आणि ज्या 4था शिबिर आहे हा त्यांच्या प्रशासनाच्या किंवा तहसील कार्यालयाच्या वेळेनुसार ॲडजस्टमेंट करून तो करायचा असतो. तर लक्षात ठेवा, पहिला जो शिबिर आहे त्या पहिल्या शिबिरामध्ये प्रत्येकाने रहिवास प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे. तुमच्या रेशन कार्ड संदर्भात जी काही कामं असतील ती सुद्धा तुम्हाला करायची आहेत. त्याचबरोबर एप्रिल महिन्यामध्ये मात्र प्रत्येकाने उत्पन्नाचा दाखला म्हणजे तो पुढे तुम्हाला पूर्ण वर्षभर वापरता येतो. मार्च महिन्यामध्ये जर उत्पन्न दाखला जर तुमच्याकडे आला, काढला, तर तो 31 मार्चला संपतो. म्हणून तुम्ही एप्रिलला उत्पन्नाचा दाखला काढायचे आणि रहिवास प्रमाणपत्र आणि रेशन कार्डची कामं मात्र तुम्ही मार्च महिन्यामध्ये करून घ्यायचे. म्हणजे तिथे मात्र वेळेची काही बंधनं नसतात, त्यामुळे ते गोष्टी करून घ्यायच्या. तर अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजाश्व समाधान शिबिराचं आयोजन राज्यातील प्रत्येक मंडळ स्तरावरती तलाठी कार्यालयामध्ये आयोजित केलं जाणार आहे. आणि हे शिबिरामध्ये जे काही कामं केली जाणार आहेत किंवा सुविधा दिल्या जाणार आहेत या पूर्णपणे मोफत असणार आहेत. तुम्हाला 1 रुपया सुद्धा मोजायची गरज नाही. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. रेशन कार्डच्या संदर्भात तुमच्या जर काही अडचण असेल तर प्रत्येकाने कमेंट्स करा. नवीन रेशन कार्ड काढणं, विभक्त रेशन कार्ड काढणं, नाव समाविष्ट करणं किंवा नाव कमी करणं, किंवा रेशन कार्ड आहे तो ऑनलाईन करणं, किंवा रेशन कार्ड आहे परंतु त्याला धान्य चालू करता येत नाही, किंवा दिव्यांग व्यक्ती असेल, विधवा महिला असेल, त्यांना रेशन कार्ड देत नाहीत, या संदर्भात तुमची एकही जरी काही अडचण असेल, प्रश्न असेल तर नक्की कमेंट्समध्ये करा.
पुढील व्हिडिओमध्ये आपण रेशन कार्ड संदर्भात सर्व प्रश्न आणि उत्तरं घेणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाने तुमच्या रेशन कार्ड संदर्भात अडचण असेल तर विचारायला काहीच हरकत नाहीये. तर अशा पद्धतीने हे 2 दाखले तुम्ही काढून घ्या. उत्पन्नाचा दाखला, रहिवास प्रमाणपत्र हे या शिबिरामध्ये काढून घ्या. म्हणजे पुढील वर्षामध्ये तुम्हाला या दाखल्यांच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.